अध्यक्ष महोदय, मुंबईतील वाढतं धुळीचं प्रदूषण आणि त्यामुळे मुंबईतल्या अनेक लोकांना घशाचे आजार झालेले आहेत। ह्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व बांधकाम प्रकल्पावर वायू प्रदूषण मापन संयंत्रे बसवणे बंधनकारक असताना मुंबईतील एकूण 2224 प्रकल्पांपैकी अद्याप 272 प्रकल्पांवर ही संयंत्रे बसवण्यात आलेली नाही। ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा अजून त्याच्यात कारवाई केली नाही। हे खरे आहे काय? हा माझा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न आहे की ज्या बांधकाम प्रकल्पावर वायू प्रदूषण मापन संयंत्रे बसवण्यात आलेली आहेत त्या संयंत्राद्वारे मिळणारा PM 2.6 आणि PM 10 चा जो डेटा आहे तो नागरिकांसाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देणे हे बंधनकारक आहे। तरी सुद्धा त्याबाबत कोणतीही व्यवस्था केलेली नाहीये, ती तुम्ही करणार का? तिसरी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बांधकाम स्थळावरती धूळ प्रदूषण रोखण्यासाठी उभारण्यात येणारे उंच पत्र्याचे कुंपण किंवा बॅरिकेड लावलेले आहेत। अध्यक्ष महोदय, 3 दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये 20 फूट उंचीचे जे बॅरिकेड्स लावलेले ते अचानक SV रोडवर पडले। जीवितहानी झाली नाही, पण हे बॅरिकेड लावत असताना जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये जर जोराचे वारे सुटले ते हे सर्व पत्रे रस्त्यावर पडून मोठा धोका निर्माण होऊ शकतो। आणि ह्यासाठी माझा प्रश्न आहे की ह्यासाठी तुम्ही मुंबई महानगरपालिकेतर्फे एक सेफ्टी प्रोटोकॉल निश्चित करणार का? हा माझा तिसरा प्रश्न आहे। आणि चौथा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, मुंबईतल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून आपलं जे डेब्रिज असतं हे डेब्रिज ते आमच्या भागामध्ये आणून हे डेब्रिज खाली करतात आणि डेब्रिज अल्टीपल्टीचे हे सगळे प्लॉटमध्ये करत असतात। ज्या वेळेला डेब्रिज खाली करतात तेव्हा धूळ जोरात उडते आणि वाऱ्याने ती सर्व ठिकाणी प्रसरते। तरी ह्याबाबत आपण ज्याप्रमाणे पोलिसांना, मुंबई महानगरपालिकांना आणि RTOंना सुद्धा असे काही डंपर येतात त्याच्यावर कारवाई करणार का? आम्ही जेव्हा हायवेवरून येत असतो त्यावेळेला सुद्धा अनेक डंपर हे त्या डेब्रिज घेऊन त्याच्यावर कोणतीही नेट टाकलेली नसते, ती त्याच्यावर कारवाई करणार का? आणि चौथी गोष्ट अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला बिल्डिंग डिमॉलिशन करतात त्यावेळेला वॉटर स्प्रिंकल हे करणं गरजेचं आहे आणि ते करत नाहीयेत। तर जोपर्यंत वॉटर स्प्रिंकल तिकडे लावत नाही तोपर्यंत तुम्ही परमिशन देऊ नये अशी सुद्धा मी मागणी करते। माझ्या ज्या प्रश्न आहेत त्याची उत्तरं सविस्तर द्यावी आणि कारवाई करावी अशी मंत्री महोदयांना विनंती करते। अध्यक्ष महोदय, आपण ज्यावेळेस प्रदूषणाच्या बाबतीमधल्या कारवाई करतो आपल्याकडे सगळे हायकोर्टाचे निर्णय होते, सुप्रीम कोर्टाचे निर्णय होते, त्याप्रमाणे आपण 2027ला SOP पण तयार केलेली अध्यक्ष महोदय, 2026ला SOP तयार केलेली मुंबईच्या संदर्भामध्ये। आणि जे मनीषाताईंचा पहिला प्रश्न जो होता की सेन्सर बसवत नाहीत, तर अध्यक्ष महोदय की आपण ह्याच्याबद्दलची बांधकाम स्थळावर सेन्सर बसवणं अनिवार्य केलेलं आहे आणि 7 फेब्रुवारी 2025 रोजी ऑटो डिसर प्रणाली मॉनिटर बसवायचं आणि डेटा द्यायचा हे आपण सगळ्या विकसकांना बंधनकारक केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्यालाही माहिती असेल की आत्ता मुंबईच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस 200च्या वरती 3 दिवस लागोपाठ जेव्हा प्रदूषणाची पातळी जाते त्यावेळेस आत्ता पण आपण काही बांधकामं थांबवली होती आणि जे पण आपण त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की बांधकामं करताना
ज्या गोष्टी त्यांनी पाळायच्या आहेत त्या गोष्टी पाळण्याच्या शिवाय आपण त्यांना ती बांधकामं सुरू करायला आत्ता परवानगी देत नाही आहे अध्यक्ष महोदय. जवळजवळ आपण 1400 बांधकामांना आत्तापर्यंत ह्या स्टॉपवर्कच्या नोटीस दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे मनीषाताईंनी जे सांगितलं की डेब्रिज टाकणं किंवा कचरा जाळणं, धूळ उडणं, तर त्याच्यामध्ये डेब्रिज टाकण्यासाठीची दंड वसुली पण आपण महानगरपालिकेकडनं सुरू आहे. आणि रस्ते म्हणजे धुळीच्या संदर्भात, कारण आपल्याकडे मुंबईमध्ये आता अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंट असेल, बिल्डिंगची कामं असेल, इन्फ्राची कामं असेल, त्याच्यामध्ये मेट्रोची मोठी कामं हे चालू आहेत आणि त्याच्यामुळे हे जे धूळ प्रदूषण आणि या सर्व गोष्टींची खबरदारी आपल्याला आता घ्यायला लागते अध्यक्ष महोदय. आपण त्याच्यामध्ये रस्ते पाण्याने धुणं, ह्याच्यावर मॉनिटर बसवणं, जे नॉर्म्स आपल्याला त्यांनी पाळायला पाहिजेत ते पाळण्यासाठीची कडक कारवाई, ह्या गोष्टी आपण आता सुरू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामधल्या ज्या सगळ्या बेकरी होत्या, जवळजवळ आपण आता त्या 130 बेकरी ह्या कायदेशीररित्या आपण बंद करण्यात आलेल्या आहेत आणि बाकी ज्या बेकरी होत्या त्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित पण केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपण मुंबई शहराच्या प्रदूषण आणि आत्तासुद्धा आपल्याकडे 133च्या वरती प्रदूषणाची पातळी अध्यक्ष महोदय जात नाही आत्ता तरी. ज्यावेळेस 200वर जायचं आपल्याला मागच्या काळामध्ये निदर्शनास आलं तर आपण त्याच्या लगेच उपाययोजना केलेल्या आहेत आणि पुढच्या उपाययोजना पण आपल्या चालू आहेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, त्यांचा जो प्रश्न होता की जे लोकांना डॅशबोर्ड उपलब्ध होत नाही, तर डॅशबोर्ड तयार आहेत अध्यक्ष महोदय आणि ते पूर्ण मॉनिटर्सवर कनेक्ट झाले की ते लोकांसाठी खुले करण्यात येतील.